महायुतीची बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे. सगळे आमदार महायुतीचे या ठिकाणी उपस्थित आहेत. फक्त गुलाब भाऊ आहेत ते जे आज नाही आहेत या ठिकाणी. अनिल दादा राष्ट्रवादीचे आमदार आहेत, ते मुंबईला आहेत बैठकीसाठी. राष्ट्रवादीचे त्यांनी फोनवरून सांगितलेलं आहे. आणि मुक्ताईनगरचे चंदुपल्ले आमदार आहेत, ते सुद्धा मुंबईला त्या ठिकाणी गेलेले आहेत महत्वाच्या कामासाठी. त्यांचा फोनवर बोलणं झालेलं आहे. गुलाब भाऊंचं सकाळपासून 2-3दा बोलणं झालं. माननीय उदयजी सावंत आहेत, शिंदे साहेबांचं बोलणं झालेलं आहे. नाशिकचा प्रश्न आता सुटलेला आहे, त्यामुळे आता जळगावला सुद्धा आम्ही माघार घेऊ असं शिंदे साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे. आणि आज म्हणून ही बैठक तातडीने आम्ही या ठिकाणी बोलवलेली होती. सगळ्यांमध्ये व्यवस्थित सविस्तर चर्चा या ठिकाणी झालेली आहे. पुढची रणनीती, कारण इथे कोणी शिल्लकच राहिलेलं नाही तसं पाहिलं तर. आता ही पण निवडणूक आता सरळ झालेली आहे. उद्या गुलाब भाऊ या ठिकाणी येतील मुंबईहून, आणि त्यानंतर आम्ही बसून, त्या उमेदवार आहेत काळे, मिसेस काळे, रेश्मा काळे, तर त्या आपला जाहीर माघार या ठिकाणी घेतील. आणि त्यानंतर मग 17 तारखेला निवडणूक आहे. मला वाटतं सगळी एकतर्फी निवडणूक होईल. शिंदे साहेबांनीच सांगितलेलं आहे. माननीय शिवसेनेचे नेते शिंदे साहेबांचं माझं बोलणं झालेलं आहे. गुलाब भाऊंचं माझंही बोलणं झालेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे फक्त नाशिकचा तिढा होता, तो सुटल्यावर हा सुटणार होता, त्यामुळे आता तिथला प्रश्न सुटलेला आहे. त्यामुळे आता इथे काही अडचण राहिलेली नाही. नाही, त्यांचा आमचा काही संपर्क नाही. मी म्हटलं गुलाब भाऊ उद्या आल्यावर, गुलाब भाऊ पालकमंत्री आहेत, शिवसेनेचे नेते, ते म्हणे मी उद्या त्यांना बोलून घेतो, त्यानंतर हा निर्णय होईल. त्यानंतर आणखी 2 उमेदवार रिंगणामध्ये राहणार आहेत. एक अपक्ष उमेदवार आहेत, एक महाविकास आघाडीचे उमेदवार, ते संपर्कामध्ये आहेत. भाऊ संपर्कात आहेत ते. भुजबळ साहेब आपल्याला कल्पना आहे, काल कार्यक्रम होता त्यामुळे ते मुंबईला होते, काल तिथे नव्हते. त्यामुळे आता कुठेही तिथे अडचण राहिलेली नाही. सगळ्यांमध्ये एकमत आहे. स्वतः राष्ट्रवादीच्या नेते आहेत वहिनी साहेब, त्यांच्याशी माझंही बोलणं झालेलं आहे. शिंदे साहेबही बोललेले आहेत आणि तिन्ही नेते एकत्र बसून बैठकी झालेल्या आहेत. फक्त इथला नाशिकचा आणि जळगावचा तिढा होता, तो सुटलेला आहे. भाऊ, इथले दोन्ही उमेदवार जे आहेत ते संपर्कात असल्याचं तुम्ही म्हणतायत. इथले दोन्ही जे उमेदवार आहेत, उर्वरित उमेदवार, ते संपर्कात असल्याचं तुम्ही म्हणतायत. त्यांची पण माघारीसाठी प्रयत्न चालले का? ते प्रयत्न नाही, पण ते निश्चित त्यांनाही माहिती आहे की आता ही निवडणूक एकतर्फी आहे, त्यामुळे ते सुद्धा मला वाटतं पाठिंबा देतील. कुठे? नाशिक असेल, जळगाव असेल. नाही, आपण जळगावला बघितलं असेल परवा, सगळे राष्ट्रवादीच्या कार्यालयात मी गेलेलो होतो. सगळेच त्या ठिकाणी होते. तर देवकरप्पा माजी मंत्री आहेत, ते त्या ठिकाणी आहेत. अनिल दादा त्या दिवशी त्यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये बैठक लावलेली होती. पारोळ्याचे माजी आमदार सतीश अण्णा त्या ठिकाणी होते. भुसावळचे उमेश भाऊ आहेत वेगळे, हे त्या ठिकाणी सगळेच आहेत. म्हणजे कोणीच गैरहजर नव्हता. कुठलाच नाही, काही इथे काही प्रश्न राहिलेला नाही. सगळे प्रश्न सुटलेले आहेत. नाशिक आणि जळगावचा तिढा सुटलेला आहे. ही निवडणूक आता सरळ आहे. आणि पुन्हा सांगेल मी की राज्यामध्ये 17च्या 17 ठिकाणी, सगळ्या ठिकाणी म्हणजे 11 ठिकाणी निवडणुका आहेत. सगळ्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून येतील. भाऊ, भिंद्रनवालेंच्या संदर्भात तुम्ही वक्तव्य केलं होतं, त्यानंतर वाद निर्माण झाला होता. पुढे नॉट नाही, ते प्रचार करतायत, प्रचारामध्ये फिरतायत. मी आताच बघितले त्यांची रील. पण मला वाटतं उद्या गुलाब भाऊ आल्यावर त्यांनी सांगितलं की हा आपण जाहीर माघार घेऊ. किती वाजेपर्यंत? आता ते टाइम वेळ सेकंड मिळत आहे, उद्या होईल. निवडणूक दिशेने चालली का मागच्या वेळेस? नाही, निवडणूक होणार आहे, निवडणूक होणारच आहे. बिनविरोध कशी काय होईल? मागच्या वेळी बिनविरोध झाले, 6 ठिकाणी बिनविरोध झालेली आहे. पण इथे या ठिकाणी शिवसेनेचा फॉर्म राहिलेला होता, नाशिकलाही राहिलेला होता. त्यामुळे आता त्यांनी आम्ही दोघांनी जाहीर माघार नाशिक आणि जळगावमध्ये आपसापसात घेतलेली आहे. त्यामुळे निवडणूक सरळ झालेली. अगदी खेळीमेळीच्या तुम्हीच बघितलं, आता बैठकीत तुम्ही होतात. चला आता आपण जेवण घेऊया सगळे. काही नाही, सगळ्या निवडणुका एकतर्फी आहेत, अगदी सरळ एकतर्फी आहेत. भुजबळ साहेब नक्कीच त्यांना आशीर्वाद देतील. भुजबळ साहेब सहकार्य करतील, कारण आम्ही महायुतीत आहोत. भुजबळ साहेब
महायुतीमधले मोठे नेते आहेत. आपसातले वाद जरी असले तरी या ठिकाणी आता आम्ही महायुती म्हणत असताना आम्हाला काही वाद विसरावे लागतील. निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय गिरीशभाऊ महाजन साहेब आजपर्यंत महायुतीची बैठक या इलेक्शनच्या संदर्भात झालेली नव्हती. म्हणून आज माननीय गिरीश भाऊंनी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांना म्हणजे आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख यांची बैठक या ठिकाणी आयोजित केलेली होती. त्या बैठकीमध्ये नाशिकच्या आणि जळगावच्या संदर्भात सविस्तर अशी चर्चा झाली. त्याच्यात नाशिकचा तिढा काल सुटलेला आहे. आजचा तिढा जळगावचाही आज सुटला असता, परंतु आज आमचे नेते आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांची मुंबईला अचानक मुख्यमंत्री महोदयांकडे मिटिंग लागल्यामुळे ते आज इथे येऊ शकलेले नाही. आणि म्हणून गिरीश भाऊंनी सांगितलं की उद्या आज तुम्ही मिटिंग लावून आणि तो विषय संपवा. निश्चितच उद्या गुलाब भाऊंशी चर्चा झालेली आहे. आज ते रात्री पोहोचताय. उद्या मिटिंगमध्ये आमचाही सगळी चर्चा होऊन आणि तिढा सुटेल असं मला वाटतं. आपण या ठिकाणी जर बघितलं तर ही जागा शिवसेनेला हवी होती, मात्र ती मिळाली नव्हती. शिवसेनेच्या आमदारांचे, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची नाराजी कायम होती. मात्र या नाराजीनंतर ही पहिलीच बैठक पार पडलेली आहे. नाराजी दूर झाली असं म्हणायचं का आम्ही महायुतीला पाठिंबा असणार आहे? हे बघा, ज्या पद्धतीने नाशिकची जागा ही शिवसेनेची होती तर भारतीय जनता पक्ष ती जागा मागत होतं. ही जागा भाजपची होती, शिवसेना मागत होतं. मागणं, एकमेकांची चर्चा करणं किंवा इच्छा व्यक्त करणं म्हणजे नाराजी होते असं मला वाटत नाही. आम्ही मग ती भारतीय जनता पक्षाने तिथली जागा मागितली, जळगावची जागा शिवसेनेने मागितली. मागायचं काम आहे, इच्छुकांचं फॉर्म भरायचं काम आहे. पण मला असं वाटतं की आता त्या जागा कन्फर्म झाल्यामुळे आता एकमेकांशी चर्चा करून या जागेमुळे महाराष्ट्रात कुठेही उत्कृष्ट येऊ नये त्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतो. महायुती म्हणून काम करणार आहे. माझा आपण उद्या आमची मिटिंग आहे आणि त्या मिटिंगमध्ये सविस्तर अशी चर्चा उमेदवारांना घेऊन आमच्या नेत्यांबरोबर सर्व आमदार, जिल्हा प्रमुख, नगरसेवकांचे नगराध्यक्ष यांच्याबरोबर चर्चा होऊन उद्या आपल्याला निर्णय कळेल. गुलाबराव पाटील असल्यामुळे ही बैठक काही वेळातच आटोपते घेण्यात आली का? खूप कमी कालावधीमध्ये बैठक संपलेली आहे. हा, नाही, बरोबर आहे, तुम्ही म्हणता त्याच्यात तथ्य आहे. इथे फक्त गिरीश भाऊ भाजपचे नेते होते. आम्ही सगळे आमदार, खासदार आम्ही जरी असलो तरी शेवटी शिवसेनेचा निर्णय घेण्याचा अधिकार मला असं वाटतं की आमचे नेते आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांना आहे. त्यांचं आणि उपमुख्यमंत्री महोदय किंवा मुख्यमंत्री महोदयांशी बोलणं झालेलं आहे. त्याच्यामुळे उद्या ते येऊन आमच्याला सगळे आदेश करतील आणि त्या आदेशाचं पालन आमचा तमाम शिवसैनिक आहे. आपण बॅनरवर जे होतं उमेश पाटलांचा फोटो नव्हता आपल्या प्रचाराच्या बॅनरवर, त्यावर तुम्ही बोलले होते की गिरीश महाजनांची चर्चा करून मी कळवेल, प्रोटोकॉल पाळला पाहिजे असं देखील म्हटलं होतं. निश्चितपणे गिरीश भाऊंच्या कानावर हा विषय घातलेला आहे. त्यांनी सांगितलं की ही जी चूक आहे ती दुरुस्त होईल. पण याच्यामुळे बैठकी ठिकाणी त्यांना निमंत्रण देण्यात नाही आलं होतं. ते मला माहित नाही, पण मी हा विषय माननीय गिरीश भाऊंच्या कानावर टाकला. त्यांनी लेखी तशी प्रतिक्रिया दिली की मला कुठलाही फोन नाही, कुठली माहिती मिळालेली नाही. हो, ते तुमच्याकडूनच मला माहिती पडलं की जी काय पॉम्पलेट आहे, पॉम्पलेटवर त्यांचा फोटो नाही, तुम्ही गिरीश भाऊंच्या कानावर टाकलेला आहे. याच्यानंतर ती दुरुस्त होईल असं त्यांनी पण आपण सांगितलं. प्रत्येक गोष्ट सांभाळता येत नाही ते. मात्र आता महायुतीची निवडणूक तोंडावर असताना महायुतीमध्ये अशा पद्धतीचे प्रोटोकॉल पाळले जात नसतील तर निश्चित नाराजीची शक्यता आहे, नाराजी ओढवतील. कार्यकर्त्यांची समजूत घालणं बरोबर आहे. इलेक्शन पिरियड मध्ये आपण सगळ्या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत. जो कोणी आयोजक असेल किंवा जो कोणी ह्या गोष्टी सांभाळणारा असेल त्याला आदरणीय गिरीश भाऊ सूचना देतील आणि निश्चितपणे येणाऱ्या काळात दुरुस्त होईल. वरिष्ठांच्या वतीनं साधारण सर्वांना निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र स्थानिक काही नेते आहेत त्यांनी एक गोष्टी पाळलेल्या नाही, पाळलेल्या नाही. आता इलेक्शन मध्ये असं थोडंफार चालू असतं, पण याच्यानंतर काही चुका होणार नाहीत याची खात्री मला वाटतं गिरीश भाऊंनी दिलेली आहे. तशा पद्धतीच्या सूचना गिरीश भाऊंनी खाली सगळ्या भाजपच्या लोकप्रतिनिधींना दिल्या. नाशिकमध्ये आपले उमेदवार घराडे आणि भुजबळ यांच्यातील राजकीय वाद जो आहे हा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कुठेतरी भुजबळ या संपूर्ण घटनेपासून लांब असल्याची चर्चा आहे. याचा परिणाम आपल्या उमेदवारावर होईल. मला असं वाटतं राजकारणामध्ये व्यक्तिगत वाद आणि युती हे दोन विषय असतात. तुमच्यावाले व्यक्तिगत वाद हे बाजूला ठेवले पाहिजे. महायुतीच्या नेत्यांचे जे आदेश असतील त्या आदेशाचं पालन सगळ्याच नेत्यांनी केलं पाहिजे या मताचा मी आहे. त्याच्यामुळे ते माझ्यापेक्षा खूप सिनियर आहे. ते देखील युतीचं पालन करतील आणि महायुतीचा उमेदवार तिथे देखील विजयी होईल याची मला खात्री आहे.